नमस्कार, मी शेख इरफान, मुख्य संपादक ETV माझामध्ये आपलं स्वागत करत आहोत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. दिनांक 3 मे 2026 रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास उमरखेड तालुक्यातील टाकळी ह्या गावातील दुग्ध व्यावसायिक अल्पभूधारक युवा शेतकरी प्रवीण पुंडलिकराव कदम यांच्या शेतातील गुरांच्या गोठ्याला भीषण आग लागली, ज्यामध्ये एक गाय, एक म्हैस आणि 2 वासरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. यासह एक गाय आणि एक म्हैस अशी 2 जनावरे 92% भाजून जखमी झाली. सिंचनासाठी लागणारे संपूर्ण साहित्य, हळदीचे 20 क्विंटल बेणे, संपूर्ण शेड, मोटर वगैरे असे एकंदरीत अंदाजे 9 लाख रुपयांचे मोठे नुकसान झाले. ह्या संपूर्ण घटनेमुळे कदम परिवारातील सदस्य पूर्णतः खचून गेलेत. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे मुख्य साधन दुग्ध विक्री ह्याच व्यवसायावर अवलंबून होते, त्यात विविध बँक आणि बचत गटांचे कर्ज. ह्या घटनेची माहिती मिळताच बहुजन मुक्ती पार्टी, भारत मुक्ती मोर्चा व राष्ट्रीय किसान मोर्चा च्या कार्यकर्त्यांसह घटनास्थळी भेट देऊन रात्री 9 वाजेपर्यंत घटनास्थळी संघटनात्मक स्तरावर आढावा घेतला आणि सदर कुटुंबाचे सांत्वन केले. यासह शासकीय मदत मिळवून देण्यासाठी संघटनात्मक स्तरावर जो संघर्ष करावा लागेल तो करू अशी ग्वाही दिली. ह्या प्रकरणी शासन प्रशासनाने तत्काळ मदत जाहीर करावी आणि ह्या कामात प्रशासकीय स्तरावर कुठलीही दिरंगाई अथवा हलगर्जी होऊ नये, अन्यथा भारत मुक्ती मोर्चा, बहुजन मुक्ती पार्टी, राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये संविधानिक मार्गाने आंदोलन करण्यात येईल. यावेळी विद्वान केवटे, पोलीस पाटील शंकरजी हापसे, उपसरपंच विलासराव, किसनराव जाधव, कोतवाल शिवकांत मोरे, पुंडलिकराव कदम, भारत मुक्ती मोर्चाचे गजानन कदम, कृष्णा पाटील चंद्रवंशी, अमोल पाटील, सतीश कदम, संतोष चंद्रवंशी, शिवाजी चंद्रवंशी, नारायण कदम, ऋषिकेश भालेराव यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ, युवा उपस्थित होते.